लाडक्या बहिणींचे आज बरेचसे पैसे त्यांच्या खात्यातून सरकारनं काढून घेतले. आता हे पैसे का काढून घेतले? आणि आज आपण बघतोय का आज महाराष्ट्रामध्ये दिवसभर चर्चा चालू आहे आणि लाडक्या बहिणी पण आता म्हणतायत का आमचे पैसे गेले आणि विरोधी पक्ष नेते सुद्धा म्हणतायत का जर समजा तुम्ही आता त्यांचे पैसे काढून घेतायत तर मग आता त्यांनी दिलेली मतं सुद्धा परत द्या. तर असा मोठा असा गदारोळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे. पण आता याच्यावरती सरकारनं असं स्पष्टीकरण जारी केलेलं आहे का या लाडक्या बहिणीने आम्हाला फसवलेलं आहे. आणि फसवलेलं म्हणजे काय आहे का त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं लिहून हमीपत्र घेतलं होतं का ह्या गोष्टी तुमच्याकडे नाहीयेत आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतील. पण मग प्रश्न पण असा आहे काय मग आता ह्या गोष्टी नाहीयेत, मग त्या खरंच आहेत का नाहीयेत? तर मग तुम्ही याची पडताळणी जी आहे ती पडताळणी तुम्ही पैसे द्यायच्या आधी का नाही केली? पण त्यावेळेस सरकारला मतांची गरज होती म्हणून सरकारने फक्त एक आपण म्हणूया लिगल स्वरूपाची सगळ्यांना लाच दिली, सगळ्या महिलांना आणि सगळ्या महिलांना खुश करून टाकलं आणि महिलांनी खुश होऊन यांना मतं दिली. पण आता तिजोरी झालाय ठणठणाट, पैसे द्यायचे कुठून? आणि म्हणून आता हा सरकारने निर्णय घेतला आणि त्यातला पहिला निर्णय असा आहे ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजना नमो किसान योजना आहे आणि त्याचे 6,000 रुपये ज्यांना भेटतात त्या महिलांना याचा फायदा होणार नाहीये. म्हणजे ते 20 लाख महिला त्याच्यातून तशाही बाद झाल्या. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला होता, फॉर्म बरोबर तुम्ही एक त्या ठिकाणी हमीपत्र लिहून दिलं होतं आणि त्यामध्ये तुम्ही असं लिहून दिलं होतं किंवा तुमच्याकडनं लिहून घेतलं होतं, आमच्याकडे 4 चाकी गाडी नाहीये, आमच्या घरामधला कोणीही माणूस इन्कम टॅक्स भरत नाहीये, 5 एकरपेक्षा आमच्याकडे शेती नाहीये, आमच्या घरातला कोणी सरकारी नोकर नाहीये, आमच्या घरातला कोणी एखाद्या महामंडळात सर्व्हिसला नाहीये, आमच्या घरातला कुठे एखाद्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीला नाहीये. आणि असं जर समजा प्रत्यक्षात आम्हाला जर आढळलं तर ह्या योजनेतून तुमचं नाव वगळण्यात येईल असं त्यावेळेस या सरकारनं तुमच्याकडनं लिहून घेतलं होतं हमीपत्र. आता ते जे हमीपत्र आहे ते त्यावेळेस तुम्ही दिलं, सही वगैरे तुमची घेतली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता तुम्ही त्यांना रोखू शकत नाही आणि रोखायचा प्रश्नही नाहीये. कारण आपण बघितले की आज ज्या महिलांचे निकष हे असे जे निकष आहे ते निकष पूर्ण झाले नाही. म्हणजे आता समजा एखाद्या महिलेला 5 महिन्याचे पैसे ते भेटले पण सरकारला असं आढळलंय का त्याच्या घरामध्ये 4 व्हीलर पण आहे, घरातल्या कोणीतरी इन्कम टॅक्स सुद्धा भरतोय. मग आज त्यांचे पैसे जे खात्यात आहेत आज त्यांचे पैसे सरकारने कट केलेत. अशा बऱ्याच महिलांच्या तक्रारी आज आलेल्या आहेत का त्यांच्या खात्यातून 7,500 रुपये गायब झालेत. गायब म्हणजे सरकारने परत घेतलेले आहेत. पण मग आता ते पैसे आता जर समजा तुमच्याकडे असतील तर ते लगेच काढून घ्या, खात्यामध्ये असतील तर लगेच काढून घ्या किंवा दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर मारून टाका. कारण सरकारचा काही नियम नाहीये, सरकार हे पैसे काढून घेऊ शकतं. कारण ह्या अशा तक्रारी आज बऱ्याचशा आलेल्या आहेत आणि तेव्हा आता ह्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने खूप मोठा वाईट निर्णय घेतला आणि आता त्यावरती मग आता लाडक्या बहिणींचं मत काय? तर आता लाडक्या बहिणी म्हणतायत का सरकारने आम्हाला फसवलं, मतांसाठी आम्हाला सरकारने पैसे दिले आणि आता आमचे पैसे बंद केले. आणि सरकारचं असं म्हणणं आहे त्याही वेळेस आम्ही हे सगळे नियम निकष वगैरे सांगितलेले होते आणि ह्या लाडक्या बहिणींनी फसवलं आम्हाला. लाडक्या बहिणींनी हे त्यांना सगळे निकष माहिती असताना त्यांच्या घरामध्ये एखाद्याकडे 5 एकरपेक्षा जमीन जास्त असताना फॉर्म भरला आणि कोणाच्या घरामध्ये समजा एखादा माणूस इन्कम टॅक्स देतोय ते माहिती असताना फॉर्म भरला, कोणाच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे आणि तेही त्यांना माहिती असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरला की त्यांची चुकी आहे, सरकारला त्यांनी फसवलेलं आहे. तर असं हे आता लाडक्या बहिणी आणि सरकार यांच्यामध्ये वाद चालू आहेत. आणि आता अर्थातच जर आपण बघितलं असेल तर असं मला तरी वाटतंय का जवळजवळ याच्यातल्या 50% ज्या काही महिला आहेत ना त्या 50% महिलांचे पैसे येणं बंद होणार आहे. तर तुम्हाला 21चा वायदा केलेला आहे ते तुम्हाला 2100 रुपये जेव्हा येतील तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला येतील. पण तोपर्यंत जे पैसे तुमच्याकडे आता आलेले आहेत खात्यात असतील आणि खर्च केले नसतील तर ते काढून घ्या. नाहीतर आता ज्या महिलांनी आज बऱ्याचशा महिलांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रार करणाऱ्या महिलांमध्ये तुमचंही नाव असू शकतं. तेव्हा ही आहे आता लाडक्या बहीण योजनेत असलेली महत्वाची अपडेट. आणि अर्थातच
जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.